अशोक सर, काय मनात भावना आहेत? स्टार प्रवाह बरोबरचं तुमचं नातं काही नवीन नाहीये. इतकी सुंदर मालिका, वेगळा विषय घेऊन आज येताय. कसं वाटतंय? सगळ्यात आधी नमस्कार. स्टार प्रवाह परिवारच्या सर्व टीमला, माझे अत्यंत जवळचे, खूप जुने, आवडते चे मित्र सतीश राजवाडे सर आणि नवे जुने अनेक वर्षांपासूनचे मित्र म्हणजे मीडियातले सगळे पत्रकार. स्टार प्रवाह बरोबर माझी ही 10वी मालिका आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यावरती इतकं प्रचंड प्रेम त्यांनी केलंय आणि दरवेळेला एक चॅलेंजिंग रोल प्रत्येक कलाकाराला मिळावासा वाटतो, तसा तो मला यावेळेला ऑफर झाला. आणि ज्यांच्याबरोबर खूप जुने संबंध आहेत, ज्यांच्याबरोबर अनेक मालिका केल्या आहेत, अशी फ्रेम्स कंपनी आमचे दीपजी आहेत. तर त्यांनी विश्वास दाखवला, सतीश सरांनी, संपूर्ण प्रवाहाच्या टीमनी विश्वास दाखवला, कारण कुटुंब प्रमुख म्हणून दाखवायचंय आणि त्यात बऱ्याचशा शेड्स आहेत त्या रोलला. आणि इतकी सुंदर केमिस्ट्री सगळ्या कलाकारांची बरोबर आहे. आणि दीपा फर्स्ट टाइम माझ्याबरोबर काम करते, शर्मिष्ठा माझ्यावर काम करते आणि संपूर्ण नवीन टीम आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी स्टार प्रवाहाचा शतशः ऋणी आहे. थँक्यू अशोक सर, एकदा जोरदार टाळ्या. शर्मिष्ठा, आतापर्यंत निर्माती म्हणूनही काम केल्यानंतर या मालिकेतही काम करताना शूटिंगच्या वेळेला शिफ्ट वाढते म्हणून तू टेन्शन मध्ये येणार की आपला रोल चांगला बाबा म्हणून येणार? नाही, असं ऍक्च्युली असं झालं होतं की मुद्दाम त्यासाठी कास्टिंग झालंय की नाही नाही ही वेळेत सगळं काम करेल? ते दीपजींनाच माहिती. नाही, पण ऍक्च्युली तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरंच असं आहे की हो, पहिल्या दिवशी माझं जरा असं झालं होतं की अरे किती वाजले, किती फुटेज निघाले, काय करतोय आपण. पण नंतर मी जरा शांत झाले. कधी कधी काय असतं की निर्माती म्हणून खूप डोलारा सांभाळायचा असतो, खूप आव्हान असतं, पेलायचं असतं. पण कधी कधी कलाकार म्हणून फक्त एक कॉल टाईम आला, उद्या बॅग घ्यायची आणि जायचंय आणि फक्त कॅरेक्टरवर फोकस करायचंय. तर ही सुद्धा तेवढीच मजा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलाकार म्हणून काम करताना अनेक वेगवेगळी लोक तुम्हाला भेटत असतात, वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या गप्पा रंगत असतात, वेगवेगळं नॉलेज तुम्हाला मिळत असतं तिथे आणि त्याचा खूप फायदा होतो निर्माती म्हणून सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी अगदीच दुग्ध शर्करा योग्य की वा, म्हणजे मी आता कलाकार म्हणून परत, मला वाटतं आबोली ही माझी स्टार प्रवाहाचीच मालिका होती, त्यानंतर डायरेक्ट मी आत्ता कमबॅक करते आणि तो कमबॅक इतका जबरदस्त व्हावा की मी एन पेजवर यावी, होर्डिंगवर माझा फोटो लागावा, यासाठी सतीश सरांचे खूप खूप आभार. मला पहिला ब्रेक जो मिळालेला करिअरमधला माझ्या, तो पण स्टार प्रवाहामुळेच मिळाला होता. मनोधनवाऱ्याचे नावाची मालिका मी केली होती, तेव्हा मी होर्डिंगवर आले होते. आणि कट्टू त्यानंतर इतक्या वर्षांनी, जवळजवळ 16-17 वर्षांनंतर मी पुन्हा इतका दणक्यात कमबॅक करते, त्यासाठी स्टार प्रवाहाचे आणि सतीश सरांचे खूप खूप आभार. फ्रेम्सचे, दीपजींचे खूप खूप आभार, कारण त्यांनी तेवढा विश्वास दाखवला. आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, कारण इतकी कमालीची टीम मिळाली आहे. खूप जण यांच्यावर मी पहिल्यांदा काम करते, सगळे यंगस्टर्स, आता असंच म्हणायला पाहिजे. सगळे यंगस्टर्स. सो त्यासाठी खूप खूप थँक्यू. दीपजींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रोडक्शन हाऊसचं नाव जरी फ्रेम्स असलं तरी कायम आउट ऑफ द फ्रेम विचार करणारे असे दीपजी. त्यानंतर मला दीपाताई तुझ्याकडे यायचंय. इट्स सच अ प्लेजर वॉचिंग यू ऑन अ स्मॉल बट बिग स्क्रीन. खूप छान वाटतंय, एका वेगळ्या भूमिकेमध्ये तू आहेस. कसं वाटतंय या सगळ्याच मस्त टीम बरोबर काम करताना? खूप छान वाटतंय. आणि थँक्स दीपजी, फ्रेम्स प्रोडक्शन, थँक्यू सो मच सतीश आणि अशोक सर. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक गोष्ट मला शिकायला मिळाली की अशोक सर असू देत किंवा शर्मिष्ठा असू देत, इतकं प्रामाणिकपणे आणि चोख काम करतात ना, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की या दोन बहिणी ज्या ऑनस्क्रीन खूप असा एकमेकांचा द्वेष करतात, पण त्याच्या खाली एक अशी छोटीशी लाईन आहे की त्या इतकं प्रेमही करतात म्हणून तितका तो द्वेष. सो ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. एका माणसाला वाटतं की त्याचं कुटुंब तुटू नये. दोन बहिणींची गोष्ट आहे ज्या आपलं प्रेम कुणाला दाखवू शकत नाही. आणि एका आईची गोष्ट आहे जी ह्या मुलांसाठी खूप तळमळते. सो मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन.
आणि माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू आणि मीडियाला सुद्धा थँक्यू सो मच. TRPच्या स्पर्धेतही तुमच्याच मालिकेचा कायम अंकुश राहावा यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. सुना येती घरा 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता कमिंग व्हेरी सुना ऑन स्टार प्रवाह. जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी.